लोकश्रेय न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. जे दडपली जाते ती बातमी पाहूया. जिल्ह्यातील घडामोडीकडे एक नजर. जिल्हा झटपट लोकश्रेय नेटवर्क. मालकी हक्काच्या जागेवर नगरपालिकेचा डोळा. शब्बीर खान रिपोर्टर. देऊळगाव राजा. नगर परिषद कर्मचाऱ्यांची दादागिरीच्या विरोधात नागरिकांचा रोष. बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा नगर परिषद अंतर्गत आदर्श कॉलनी क्षेत्रामध्ये एक नागरिकची निजी जमीन म्हणजे स्वतःची जमीन निवर जबरन तिथून वाट टाकण्यात आली अशी बातमी समोर आली व जनतेमध्ये रोष बघण्यात आला. नगर परिषद स्थितीत आदर्श कॉलनी 25 वर्षापासून एक कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये करोडो रुपये निधी काढून भव्य DP रोड टाकण्यात आला होता. निर्माण करण्यासाठी या अगोदर सर्व अतिक्रमण काढण्यात आले होते. देऊळगाव राजा शहरातील निवासी रवींद्र विष्णुपंत मोहिते यांना सांगितले की वर्ष 2012 2 गुंठे सर्व कागदपत्र सहित घेतले होते. 7/12/8 असेसमेंट नक्कल अन्य सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध असून प्लॅटिंगमुळे 30 फीट चौडा रस्ता काढण्यास प्रयास नगर परिषद करत आहे अशी चर्चा शहरामध्ये होत आहे. पाहूया यांची एक मुलाखत. CO अरुणजी मोकळ साहेब यांनी मला कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न देता डायरेक्ट माझ्या प्लॉटवर येऊन माझं तार कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वे नंबर 14/5 मध्ये माझा 2 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्यात CO साहेब दादागिरी करून पाठीमागच्या पार्टीशी हातमिळवणी करून तिथून 30 फुटाचा रोड देण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणामध्ये मला कोणतीही माहिती न देता त्यांनी सरळ येऊन माझं तार कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला. सगळा इथं 30 फुटाचा इकडनं 30 फूट तार कंपाऊंड तोडून टाकलं त्यांनी. माझ्यावर अन्याय झाला. ॲडव्होकेट नाझीर काझी यांना MLCसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकवटले. शब्बीर खान रिपोर्टर. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा. आमदार कायदेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री सुनित्राताई यांची घेणार भेट. देऊळगाव राजा. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांची विधान परिषदेवर MLC नियुक्ती करा या मागणीसाठी आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले असून या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष खांडे भराड यांनी दिली आहे. नुकतेच स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड करा अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. या प्रसंगी आमदार मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडे भराड, ज्येष्ठ नेते धनश्रीराम शिंपणे, हाजी सिद्दीक, नगराध्यक्ष माधुरी शिंपणे, ज्येष्ठ नेते इरफान अली आदींनी सदर बैठकीत ॲडव्होकेट नाझीर काझी यांना पक्षाने विधान परिषदेवर MLCवर संधी देण्याविषयी आग्रहाची मागणी करीत कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना समजून घ्यावेत. यावेळी आमदार मनोज कायंदे म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट
नाझेर काझी यांनी जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी केलेले प्रामाणिक कार्य, त्यांची पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याची तळमळ बघता त्यांना MLC वर घेणे ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचे नेते अजित पवार हयात असताना आम्ही अनेक वेळा ही मागणी रेटून धरली व दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनोकामना बघता लवकरच राज्याच्या उपमुख्यमंत्री पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीताताई पवार, त्यांचे व नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. ॲडव्होकेट काझी यांची विधान परिषदेवर निवड करा. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. परभणी येथील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर तथा सोसायटीचे चेअरमॅन सगरूभाई यांचे समधी युवाई हे हजसाठी रवाना. हा व्हिडिओ यांचे युवाई नांदेड येथील मोहम्मद सफीर अहमद, मोहम्मद अखिल अहमद नांदेड यांचा सत्कार सगरूभाई यांनी हजला जात असताना करण्यात आला आहे. सगरूभाई यांच्या निवासस्थानी शिरकुंभाचा कार्यक्रम संपन्न. जमजम कॉलनी या ठिकाणी सगरूभाई यांच्या निवासस्थानी सन्माननीय नगरसेवक नदीम इनामदार, मोहसिन उर्फ अड्डू, अब्रार इलाही, शेख नईम, मुशू खान यांच्या ह्या नगरसेवकासह प्रतिष्ठित नागरिक, कॉन्ट्रॅक्टर यांना बोलावून आपल्या निवासस्थानी शिरकुंभाचा कार्यक्रम आयोजन करून या सन्माननीय नगरसेवकांचा व मान्यवरांचा सगरूभाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करतावेळी शाल व हार या ह्याच्याने करण्यात आलेला आहे. मालटेकडी इस्लामपुरा अंडरग्राउंड रेल्वे ब्रिज खाली पाणी साचून खड्डे पडल्याने नागरिकांचा विरोध. नांदेड प्रतिनिधी रविकांत गायकवाड. शहरात गेल्या काही महिन्यापासून माळेटाकडी इस्लामपूर अंडरग्राउंड रेल्वे ब्रिज खाली रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडले. त्यामध्ये साठवलेल्या घाण पाणी व पसरलेल्या पाणी यामुळे वाहन चालकांना वाहने चालविणे मुश्किल व त्रस्त झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावला. या खड्ड्यामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये वाहने गेल्यानंतर दुचाकी सवारांचा तोल जाऊन वाहनांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासक अधिकारी
यांना लोकशाही मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी विनंती केली की माळटेकडी इस्लामपुरा अंडरग्राऊंड रेल्वे ब्रिज खाली साचलेला घाण पाणी व खड्डे त्वरित बुजून या भागाकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांची व येथील लोकशाही मित्रमंडळ नांदेड जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी व अहमदबाबा टायगर रिक्षा संघटना प्रदेश अध्यक्ष अब्दुल जब्बार, नूर खां, आशिष, गणेश, सुरेश गायकवाड आदींनी मनपा आयुक्त व मनपा प्रशासन अधिकारी यांना माळटेकडी इस्लामपुरा अंडरग्राऊंड रेल्वे ब्रिज खाली जे साचलेले घाण पाणी व खड्डे त्वरित बुजवून याकडे लक्ष देऊन सहकार्य करावे अशी येथील नागरिकांची व लोकशाही मित्रमंडळाची मागणी केली आहे. अन्यथा यापुढे या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही येथील नागरिकांनी व लोकशाही मित्रमंडळांनी दिलेला आहे. पुरा या ठिकाणी मी आता सध्या आलेला आहे आणि इथे स्थानिक नागरिकांची सर्वत्र परेशानी एवढ्या पद्धतीने घालावं लागत आहे की या अंडरग्राऊंड ब्रिजच्या मध्ये पाणी साचत असल्याबद्दल प्रत्यक्ष मी स्वतः पाहिलेला अपघात एक इस्लाम टू व्हीलरवर जात असताना स्वतः पाण्यात स्लिप होऊन पडलेला आहे. आजची दुर्दैवाची घटना, जेणेकरून इस्लामाला काही झालेलं नाही. या पद्धतीने माझी एक विनंती आहे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना की हे सर्वत्र बातमी लक्षात घेऊन याची एकमेव कामाची निर्णय लावावा एवढी अपेक्षा करतो. दिन रात यहाँ पे ट्रैफिक चलते रहता है. अभी की बात है, 5 मिनट पहले कि मैं जब इधर से आया इधर जा रहा था नूरी चौक पे, गाड़ी मेरी एक्टिवा है अभी स्लिप हो गई. ये आप रास्ता देख सकते हैं. महानगरपालिका से निवेदन है कि भी ख्याल रखें. गाड़ी पे मैं अकेला हूँ. वो तो एक ये होगा, अगर छोटे बच्चे रहते थे, फैमिली रहती थी, मार बहुत लगता था एकदम. अभी भी गिरा मैं यहाँ पे, स्लिप ही है. एक्टिवा लगाया यहाँ पे. ट्रैफिक बहुत है, पानी जमे वाला रहता है यहाँ पे. तो वही हमारा निवेदन है महानगरपालिका से कि यहाँ पे ख्याल रखकर जल्द से जल्द इसे बनाने की कोशिश करें. स्कूल के बच्चे भी आते जाते बाइक पे, गाड़ियाँ बाजू को लगाया मैं अभी, वो हिसाब से हम निवेदन के ऐसे चैनल पे बात कर रहे हैं. बस इसकी गुजारिश है आपसे, निवेदन महानगरपालिका से कि जल्द महानगर प्रशासक यहाँ पे ध्यान नहीं दे रहे क्या? हाँ, ध्यान नहीं दे रहे क्या महानगरपालिका प्रशासन. अभी हाल में यहाँ पे हैदराबाद के पास जो 4 बच्चों का हादसा हुआ, अब यहाँ पर पे भी जल्द से जल्द ध्यान दे, आके देखे क्या हाल है क्या नहीं ब्रिज का. ये वो हिसाब से निवेदन है हमारा, आके जल्द से जल्द देखे और काम करें. बस इतना ही.